नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकूया सार्वजनिक क्षेत्राची वैशिष्ट्ये. आपण कालच्या तासिकेमध्ये याच्या आधीच्या तासिकेमध्ये आपण सार्वजनिक क्षेत्राला सुरुवात केलं होतो. सार्वजनिक क्षेत्रासंदर्भात आपण सविस्तर शिकलेले होतो आणि आता या तासिकेमध्ये आपण त्या सार्वजनिक क्षेत्राची वैशिष्ट्ये शिकूया. तर सार्वजनिक क्षेत्राची काही वैशिष्ट्ये आहेत, कोणत्या आहेत, कशा आहेत ते आपण सविस्तरपणे शिकूया. बघा, पहिला वैशिष्ट्य आहे सेवेचा हेतू. सार्वजनिक क्षेत्राचा हेतू हा समाजाला सेवा प्रदान करण्याचा असतो. निव्वळ नफ्याची प्राप्ती करून व्यवसाय करणे हा प्राथमिक स्वरूपाचा सार्वजनिक क्षेत्राचा उद्देश नसतो. खाजगी क्षेत्राचा जरी उद्देश नफा कमविण्याचा असला, पण मात्र सार्वजनिक क्षेत्राचा हेतू आणि उद्देश हा समाजाला सेवा प्रदान करण्याचा असतो आहे. प्राथमिक स्वरूपाच्या सार्वजनिक क्षेत्राचा उद्देश नसतो आहे. तर समाजाला उत्तम प्रतीच्या वस्तू व सेवांचा पुरवठा करून सेवा प्रदान करण्याचा हेतू हा सार्वजनिक क्षेत्राचा असतो आहे. आणि समाजाला उत्तम प्रतीच्या वस्तू स्वस्त दरात आणि सेवांचा पुरवठा करून देणे हा सार्वजनिक क्षेत्राचा मुख्य हेतू आहे, मुख्य उद्देश आहे. सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक व व्यवस्थापन हे सरकारच्या हाती असते. सार्वजनिक क्षेत्रातील जे काही गुंतवणूक आहे आणि जे व्यवस्थापन आहे हे सरकारच्या हाती असतो आहे. सार्वजनिक क्षेत्रात सरकारद्वारे भांडवलाचा पुरवठा करण्यात येतो. सार्वजनिक खात्याला विविध स्वरूपातील लागणाऱ्या सेवा, सवलती आणि इतर आर्थिक घटक हे संबंधित व्यवसायाला पुरवण्याचे कार्य सरकार करीत असल्यामुळे त्याचे व्यवस्थापन आणि नियंत्रण हे मोठ्या प्रमाणात सरकार पाहत असतो आहे. आणि ज्या काही संस्थेला, व्यवसाय संस्थेला जो काही कच्च्या मालाचा पुरवठा, ज्या काही सेवा, ज्या काही सवलती लागतात किंवा आर्थिक घटक किंवा पैशाची जी काही बाब असतो आहे, ज्या काही अडचणी असतात, या सर्व अडीअडचणी या सरकारद्वारे दूर केल्या जातात. कच्च्या मालाचा पुरवठा हा सरकारद्वारे पुरविला जातो आणि त्यामुळे व्यवस्थापन आणि नियंत्रण हे मोठ्या प्रमाणात सरकार पाहत असते किंवा सरकारने नियुक्त केलेला पदाधिकारी पाहत असतो. त्यामुळे सरकारी क्षेत्रात सरकारचे मोठ्या प्रमाणात नियंत्रण असते आणि त्यामुळेच सरकार स्वतः नियंत्रण ठेवत असतो किंवा सरकारद्वारा ज्या पदाधिकाऱ्याची निवड होते, नियुक्ती होते, त्या पदाधिकाऱ्याकडे ते सर्व काम सोपविले जातात आणि त्याच्यावर सर्व नियंत्रणे सरकारचे असतो आहे. नंतर आहे मालकी हक्क. मालकी हक्क मालकी हक्क सार्वजनिक संस्था ह्या अशा संस्था आहेत ज्यात सरकारी मालकी मोठ्या प्रमाणात असते. सरकारी क्षेत्रात हा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडे असते. ज्या काही सार्वजनिक संस्था आहेत त्या सार्वजनिक संस्थेत सरकारचा वाटा हा 51% गुंतवणुकीचा असतो आणि त्यामुळे ज्या काही संस्थाची संपूर्ण मालकी आहे त्या संस्थेच्या मालकी राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची असते किंवा त्यांच्याकडे सोपविल्या जाते. नंतर आहे विश्वास. सरकारी क्षेत्रातील संस्थांवर जनतेचा मोठ्या प्रमाणावर विश्वास असतो. सरकारी क्षेत्रात सरकारी नियंत्रण असल्यामुळे तसेच मालकी हक्क सार्वजनिक क्षेत्राचा असल्यामुळे जनतेचा विश्वास मोठ्या प्रमाणात सार्वजनिक क्षेत्राकडे दिसून येतो आहे. जो काही सार्वजनिक क्षेत्र आहे, सार्वजनिक संस्था आहेत, तर त्या सार्वजनिक क्षेत्रांवर जनतेचा मोठ्या प्रमाणात विश्वास असतो आहे. आपलाच स्वतःचा विश्वास असतो आहे. आपल्यानुसार बाकीच्यांचा विचार करा की जो काही कोणता विभाग असेल तर सेवा पुरविणारा किंवा वस्तू पुरविणारा किंवा इतरत्र सेवा पुरविणारा, दवाखाने म्हणा किंवा इतरत्र म्हणा, तर त्याच्यावर विश्वास असतो आहे. कारण की आपल्याला जे काही औषधी सरकारद्वारे किंवा सरकारी कार्यालयात सार्वजनिक क्षेत्रात ज्या काही आपल्याला औषधी मिळतात किंवा इतरत्र कोणत्या सेवा सुविधा वस्तू मिळतात त्या स्वस्त दरात असतात आणि उत्कृष्टसुद्धा दर्जाच्या असतात.
सरकारी नियंत्रण असल्यामुळे तसेच मालकी हक्क सार्वजनिक क्षेत्राचा असल्यामुळे जनतेचा विश्वास मोठ्या प्रमाणात सार्वजनिक क्षेत्राकडे दिसून येतो. नंतर आहे सरकारी अर्थपुरवठा. सरकारी अर्थपुरवठा सार्वजनिक क्षेत्रात सार्वजनिक उपक्रमासाठी लागणारा पैसा किंवा भांडवल याचा पुरवठा हा सरकारी तिजोरीतून होत किंवा भांडवल लागतो आहे याचा सर्व पुरवठा हा सरकारच्या तिजोरीतून होत असतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कार्याकरिता अर्थपुरवठा हा सरकार करीत असल्यामुळे व्यवसायावर सरकारचे नियंत्रण किंवा मालकी असते आणि कोणत्याही प्रकारच्या कार्याकरिता कामाकरिता वस्तूच्या पुरवठाकरिता अर्थपुरवठा करण्याकरिता सरकार स्वतः जिम्मेदारी स्वीकारतो आहे आणि त्यामुळे त्या व्यवसायावर सरकारची पूर्ण नियंत्रण किंवा मालकी असते आहे. नंतर आहे व्यवसायाच्या निवडीवर प्रभाव टाकणारे घटक. व्यवसायाच्या निवडीवर प्रभाव टाकणारे घटक ते बघूया आपण. पहिला घटक आहे भांडवल. पहिला घटक आहे भांडवल. कोणत्याही व्यवसाय किंवा संस्थेची निवड करावयाची असेल तर त्यावर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे भांडवल होय. कोणत्याही व्यवसाय किंवा इतरत्र संस्थेची आपल्याला निवड करायची आहे तर त्यावर सर्वात महत्त्वाचा घटक, त्यासाठी सर्वात महत्त्वाचा लागणारा घटक म्हणजे तो भांडवल आहे. व्यवसाय संस्थेच्या प्रकारात कसा व किती प्रमाणात भांडवलाची गरज पडेल याचे परीक्षण संस्थेच्या प्रकाराची निवड करतेवेळी प्रभावित करते. आणि ज्यावेळी आपण कोणत्याही संस्थेची किंवा व्यवसायाची निर्मिती करतो आहे तर त्या संस्थेला विविध प्रकारात किती भांडवल लागेल, कशा प्रकारचा भांडवल लागेल, तर या सर्व भांडवलाची गरज किंवा या सर्व भांडवलाची गरज पडेल याचे परीक्षण संस्थेच्या प्रकारांची निवड करतेवेळी आपल्याला विचारात घ्यावा लागतो आणि तो खूप मोठा प्रभावित असतो. कारण पैसा हा प्रत्येक व्यवसायाची गरज असते. मग तो उद्योग पैसा हा प्रत्येक व्यवसायाची गरज असते. मग तो लहान उद्योग असो किंवा मोठा उद्योग असो, कुटीर उद्योग असो किंवा लघु उद्योग असो, त्यात भांडवल गुंतवणूक करणे फार महत्त्वाचे असते. बिना भांडवल गुंतवणुकीनुसार आपल्याला कोणताही व्यवसाय करता येत नाही. भांडवल गुंतवणुकीशिवाय व्यवसायाची सुरुवात होणारच नाही. म्हणजेच भांडवलाशिवाय व्यवसाय हा अशक्य आहे. त्यामुळेच व्यवसायाची किंवा त्याच्या प्रकाराची निवड करताना भांडवल हा एक सक्रिय व प्रभावशाली घटक आहे आणि भांडवलाशिवाय आपण कोणत्याच प्रकारच्या व्यवसायाची सुरुवात करू शकत नाही. भांडवलाशिवाय तो व्यवसाय सुरूच होऊ शकत नाही आणि त्यामुळे व्यवसायाची किंवा त्याच्या प्रकाराची निवड करताना भांडवल हा एक सक्रिय आणि खूप प्रभावशाली घटक आहे. नंतर आहे व्यवसाय प्रणाली. व्यवसाय प्रणाली दुसरा मुद्दा आहे व्यवसाय प्रणाली. व्यवसाय प्रणाली म्हणजे कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करण्याकरिता लागणाऱ्या क्रिया किंवा रचनात्मक सूत्रे होय. व्यवसाय प्रणाली म्हणजे आपल्याला जर व्यवसायाची सुरुवात करायची आहे आणि त्या सुरुवात करायसाठी आपण ज्या काही क्रिया किंवा सूत्रे आखतो आहे ते सूत्रे आहेत. कोणत्याही व्यवसाय प्रकाराची सुरुवात करावयाची असेल तर त्यात एका विशिष्ट कार्यसूत्राप्रमाणे किंवा प्रणालीद्वारे व्यवसायाची निर्मिती करणे फार महत्त्वाचे आहे. आणि जर आपल्याला कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करावयाची आहे तर त्यात विशिष्ट कार्यसूत्राप्रमाणे किंवा प्रणालीद्वारे किंवा नियमाद्वारे त्या व्यवसायाची निर्मिती करणे फार महत्त्वाचे आहे. की कारण आपण जर कोणत्याही व्यवसायाची जर सुरुवात करत आहोत तर त्यासाठी आपल्याला नियोजन तयार करावं लागेल. प्रणाली काय राहील, कार्यसूत्र काय राहील, या सर्व प्रकारची आधी आपल्याला आखणी करावी लागेल, त्याचं नियोजन तयार करावं आणि कोणते काम केले तर ते असफल होईल. कोणताही व्यावसायिक हा व्यवसाय सुरू करण्याकरिता अशी व्यवसायाची निवड करते ज्यात व्यवसाय निर्मिती प्रक्रिया ही सुलभ व गतिशील असेल. त्यामुळे व्यवसाय संस्थेची किंवा त्याचा विविध प्रकारांची निवड करण्याकरिता व्यवसाय प्रणाली फार महत्त्वाची ठरते. आणि कोणताही व्यावसायिक हा जर कोणत्याही व्यवसायाची
सुरुवात करत असेल, कोणत्या व्यवसायाची निवड करत असेल तर त्यात व्यवसाय निर्मितीची प्रक्रिया आहे ही सुलभ आणि गतिशील असायला पाहिजे. त्यामुळे व्यवसाय संस्थेची किंवा त्याचा विविध प्रकाराची निवड करण्याकरिता व्यवसाय प्रणाली फार महत्त्वाची ठरते. आणि कोणताही व्यावसायिक जर व्यवसायाची निवड करत असेल, व्यवसायाची निर्मिती करत असेल आणि व्यवसायाची निर्मिती करत असताना त्याच्या मनात काही विचार आले असतील की जर आपल्याला व्यवसायाची निर्मिती करावायची आहे तर तो आपल्या व्यवसाय निर्मितीची प्रक्रिया सुलभ, सोप्या आणि गतिशील असायला पाहिजे, तर त्यासाठी त्याला विविध प्रकाराची निवड करण्याची गरज पडेल. व्यवसाय सुरू करताना किंवा व्यवसायाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. या अडचणी कशा पद्धतीने दूर करता येईल किंवा त्याचे सुलभीकरण कशा रीतीने करता येईल याचे स्पष्टीकरण हे व्यवसाय प्रणालीत ठेवले जाते. व्यवसाय सुरू करत असताना किंवा व्यवसायाच्या सुरुवातीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागतो. अनेक अडीअडचणी येतात, मग ती आर्थिक अडचण असो किंवा भांडवलाची अडचण असो, म्हणजे अशा अनेक विविध आपल्याला अडचणी येतात. त्या अडचणी आपल्याला कशा पद्धतीने दूर करता येईल किंवा त्या अडचणी आपल्याला सुलभ कशा प्रकारे, सोपी कशी बनवता येईल याचे स्पष्टीकरण हे व्यवसाय प्रणालीत ठेवले जाते. आणि त्यामुळे नंतर आहे दायित्व. व्यवसायाला दायित्व असतातच. दायित्वाशिवाय व्यवसायाची जुळवाजुळव करणे शक्यच नाही. त्यामुळे व्यवसायाच्या प्रकाराची निवड करताना किमान दायित्व असलेल्या प्रकाराची निवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. कोणत्याही व्यवसायाला या दायित्वाची गरज असते, कारण दायित्वाशिवाय कोणत्याही व्यवसायाची जुळवाजुळवच करता येत नाही. आणि त्यामुळे व्यवसायाच्या प्रकाराची निवड करताना किमान दायित्व असलेल्या प्रकाराचीच निवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मोठ्या प्रमाणात व्यवसायाचे दायित्व असल्यास त्यात जास्त जोखमीचा प्रश्न निर्माण होतो. आणि ज्या व्यवसायात दायित्वाचे प्रमाण जास्त असेल तर जोखमीचा प्रश्न निर्माण होतो, जोखीमही जास्त असतो आहे. आणि त्यामुळे व्यवसायाची निवड करताना दायित्व लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे. आणि त्यामुळे ज्या व्यवसायात दायित्वाचे प्रमाण कमी असेल तर अशा व्यवसायाची निवड करणे कोणालाही योग्य वाटेल, कारण तिथे जोखमीचे प्रमाण कमी असतो आहे. पण मात्र एक गोष्ट सिद्ध होत आहे, जिथं जोखमीचे प्रमाण जास्त असतो तिथं नफ्याचे प्रमाण मात्र जास्त असतो आहे. नंतर आहे लवचिकता. लवचिकता व्यवसायाच्या आर्थिक घटकाचा प्रभाव व्यवसायाच्या क्रियेवर पडत असतो आहे. आणि त्यामुळे व्यवसायात वारंवार, वेळोवेळी धोरणात, निर्णयात, कार्यात मोठ्या प्रमाणात बदल करावा लागतो. त्यामुळे व्यवसायाचा प्रकार हा लवचिक स्वरूपाचा असल्यास त्याचा लाभ व्यावसायिकाला होतो. व्यवसायाच्या आर्थिक घटकाचा जर आपण विचार करायला गेला तर त्याच्यात लवचिकता असायला पाहिजे. म्हणजेच व्यवसायाच्या आर्थिक घटकाचा प्रभाव व्यवसायाच्या क्रियेवर पडायला पाहिजे, जेणेकरून व्यवसायात वारंवार आणि वेळोवेळी जे धोरणात, निर्णयात घेतला तर त्याच्यात तो निर्णय आपल्याला बदलविता आला पाहिजे, त्याच्यात बदल करता आला पाहिजे. त्यामुळे व्यवसायाचा प्रकार हा लवचिक स्वरूपाचा असल्यास त्याचा लाभ व्यावसायिकाला होतो. आणि जर एखाद्या व्यावसायिकाने कठोर निर्णय घेतला आणि नंतर चालून त्याला असं घडलं की हा निर्णय आपल्या व्यवसायासाठी योग्य नाही, तर तो वेळेवर आपल्याला बदलविता आला पाहिजे, त्याच्यात बदल करता आल्या पाहिजे, तर याचा लाभ हा व्यावसायिकाला होतो. त्यामुळे व्यवसाय प्रकाराची निवड करताना लवचिकता महत्त्वाचा घटक याकडे बारकाईने लक्ष पुरवणे खूप आवश्यक आहे. कारण ज्या व्यवसायात, ज्या निर्णयात लवचिकता असेल तर त्याचा फायदा हा व्यावसायिकाला होतो. नंतर आहे गोपनीयता. नंतर 5वा मुद्दा आहे गोपनीयता. व्यवसायात विविध स्वरूपाच्या आर्थिक घडामोडी होत असतात. या आर्थिक घडामोडी व्यवसायाच्या अंतर्गत स्वरूपाच्या असल्यास त्याची गुप्तता पाळणे फार महत्त्वाचे असते. व्यवसायात विविध स्वरूपाच्या आर्थिक घडामोडी होत असतात, अनेक गोपनीय निर्णय घेतले जातात. असे निर्णय घेतले जातात की ते पब्लिक नको व्हायला पाहिजे, ते निर्णय बाहेर जनतेला, ग्राहकांना, कामगारांना माहीत नको व्हायला पाहिजे, अशी गोपनीयता असते प्रत्येक संस्थेत, प्रत्येक व्यावसायिक संस्थेत.
या आर्थिक घडामोडी व्यवसायाच्या अंतर्गत स्वरूपाच्या असल्यास त्याची गुप्तता पाळणे फार महत्त्वाचे असते आणि काही निर्णय हे आर्थिक बाबीशी निगडीत असतात आणि याची गुप्तता किंवा ते निर्णय आपल्यापुरतेच ठेवणे, त्याच्यात गुप्तता पाळणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे व्यवसायाचा प्रकार निवड करताना त्याच्या गुप्ततेसंदर्भात बाबी लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे कोणत्याही व्यवसायाचा आपल्याला प्रकार निवडायचा असेल तर त्याच्या गुप्ततेसंदर्भात आपल्याला त्याच्या व्यवसायाच्या प्रकाराची निवड करताना त्यावर असणारे बहिर्गत नियंत्रणाचा विचार प्रत्यक्षात करणे फार महत्त्वाचे आहे. जर आपल्याला व्यवसायाच्या प्रकाराची निवड करायची असेल तर त्यावर जे काही बहिर्गत लोकांचा नियंत्रण असेल, म्हणजेच बाहेरच्या लोकांचा त्यावर देखरेख असेल, तर याचाही सुद्धा आपल्याला त्याचा विचार करणे खूप आवश्यक आहे. त्यात सरकारी नियंत्रण असू शकतात, कायद्याची नियंत्रण असू शकतात, पुरवठादारांची नियंत्रण असू शकतात, भांडवलदारांचे नियंत्रण असू शकतात, इत्यादी विविध नियंत्रणाचा विचार व्यवसाय प्रकारात करणे फार महत्त्वाचे आहे. नंतर आहे उत्पादनाची मात्रा. उत्पादनाची मात्रा. व्यावसायिक क्षेत्र उत्पादनाच्या क्रियेवर मोठ्या प्रमाणात आधारलेले असतात. जे काही व्यावसायिक क्षेत्र आहेत तर ते उत्पन्नाच्या क्रियेवर मोठ्या प्रमाणात आधारलेले असतात, कारण कोणत्याही व्यावसायिकाचा उद्देश हा नफा कमविण्याचा असतो आहे. उत्पादन क्रियेत होणाऱ्या प्रमाणाचे स्वरूप हे व्यवसायाचे क्षेत्र व प्रभाव ठरवित असतात आणि जे काही उत्पादन क्रियेत जे काही बदल होत असतात, जे काही त्याचे प्रमाण असतात, जे काही व्यवसायाचे क्षेत्र असतात, तर हे प्रभाव व्यवसाय ठरवित असतात. व्यवसायात लघु, मध्यम आणि मोठे उद्योगाचा समावेश करण्यात येतो. म्हणजेच लहान उद्योग, मध्यमस्तरीय उद्योग आणि मोठे उद्योग व्यवसायात याचा समावेश होतो. त्यामुळे व्यावसायिकाचा विविध व्यावसायिक पायऱ्यांचा विचार करून व्यवसाय प्रकाराची निवड करायला हवे आणि आपल्याला या तिन्ही प्रकारच्या व्यवसायाचा विचार करून आपल्याला त्याचे प्रकार निवडायला पाहिजे. त्याच्यात लघु उद्योग असतात, मध्यम उद्योग असतात आणि मोठे उद्योग उद्योगात त्याच्याच निवड प्रक्रियेचा विचार करून चालत नाही किंवा मोठे उद्योग असतील तर त्याच्याच प्रकाराच्या निवड करून चालत नाही. तर आपल्याला या तिन्ही प्रकाराच्या व्यवसायाचा विचार करून आपल्याला निवड प्रक्रिया करावी लागते. त्यामुळे व्यवसायाची उत्पादनाची मात्रा पाहूनच व्यावसायिकाने व्यवसाय क्षेत्रात किंवा प्रकाराची निवड करायला पाहिजे आणि त्यामुळे जे काही व्यावसायिक आहेत तर त्या व्यावसायिकांची जे काही उत्पन्नाची मात्रा आहे, जर लघु उद्योग असतील तर त्यांची उत्पन्नाची मात्रा कमी असेल, मध्यम उद्योग असतील तर त्याची उत्पन्नाची मात्रा ही मध्यम स्तराची असेल आणि जे मोठे उद्योग असतील तर त्यांची उत्पन्नाची मात्रा ही अधिक असेल आणि त्या व्यावसायिकांनी आपल्या उत्पन्नाची मात्रा पाहूनच व्यवसाय क्षेत्राची किंवा त्या प्रकाराची निवड करायला पाहिजे. नंतर आहे जोखीम, धोक्याचे प्रमाण. जोखीम, धोक्याचे प्रमाण. व्यवसायाची निवड करताना सर्वाधिक प्रभावित करणाऱ्या घटकांपेक्षा व्यवसायाची जोखीम किंवा त्यातील धोक्याचे प्रमाण त्याच्या मूल्यमापनावरच त्याची निवड क्रिया अवलंबून असते. प्रत्येक व्यवसाय म्हटला म्हणजे त्याच्यात जोखीम असतो आहे. व्यवसाय म्हणजे जोखीम असतो आहे, त्याच्यात धोका असतो आहे. म्हणून व्यवसायाची निवड करताना सर्वाधिक प्रभावित करणारा घटक म्हणजे जोखीम किंवा धोका. तर त्या व्यवसायातील जे काही जोखीम आहे, जो काही धोका आहे, तर त्याचे प्रमाण त्याच्या मूल्यमापनावरच त्याची निवड प्रक्रिया ही अवलंबून असते. जर उत्पन्नाचा प्रमाण कमी असेल तर त्याच्यात जोखमीचे धोक्याचे प्रमाण कमी असेल. उत्पन्नाची मात्रा जास्त असेल तर त्याच्यात धोक्याचे किंवा जोखमीचे प्रमाणही जास्त असतो आणि म्हणून व्यावसायिकांनी आपल्या उत्पन्नाची मात्रा लक्षात घेऊनच जोखीम स्वीकारायला पाहिजे. आणि त्यामुळे निवड प्रक्रियेत या घटकाचाही विचार करण्यात येतो आहे. नंतर बघूया आपण व्यक्तिगत व्यापारी संघटना. व्यक्तिगत व्यापारी संघटना. जेव्हा एखादी व्यक्ती
व्यावसायिकाकरिता आवश्यक असणारे जे काही भांडवल आहेत ते स्वतः उभारतो आहे. व्यक्तिगत व्यापारी संघटना म्हणजे एकल व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती मिळून जी काही संघटना होते आहे खाजगी क्षेत्रात ती संघटना. तर जेव्हा एखादी व्यक्ती व्यावसायिकाकरिता आवश्यक जे काही भांडवल आहे तो स्वतः उभारतो, त्याचे स्वतः नियोजन करतो, त्याचे व्यवस्थापन तो स्वतः करतो, तसेच स्वतःच्या जोखमीवर जबाबदारीवर व्यवसायाचे अस्तित्व तयार करतो. त्यास व्यक्तिगत किंवा एकल व्यापारी संस्था असे म्हणतात. व्यक्तिगत व्यापारी संघटना याची आपल्याला एक चांगल्या प्रकारे व्याख्या दिलेली आहे. व्यक्तिगत म्हणजे एकल व्यक्ती, एका व्यक्तीने घेतलेले निर्णय, एका व्यक्तीने स्वीकारलेली जोखीम, एका व्यक्तीने केलेले नियोजन. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या व्यवसायाकरिता जे काही त्यांना आवश्यक असणारे जे काही भांडवल आहे तर त्याला स्वतःला त्याचे नियोजन करावं लागतो, स्वतःला उभारावा लागतो. त्याचे स्वतः नियोजन, त्याचे व्यवस्थापन तसेच स्वतःच्या जोखमीवर जबाबदारीवर व्यवसायाचे अस्तित्व तयार करतो. त्यास व्यक्तिगत किंवा एकल व्यापारी संस्था असे म्हणतात. एकल व्यापारी हा व्यावसायिकाकरिता लागणारा कच्चा माल, यंत्रसामुग्री, भांडवल स्वतःच्या निधीतून किंवा मित्र परिवाराच्या मदतीतून गोळा करून किंवा दुसऱ्यांतर्फे कर्ज व्यवसायाकरिता जो काही कच्चा माल लागतो, जे काही यंत्रसामुग्री लागतो, जे काही भांडवल लागतो, तर हा स्वतःच्या निधीतून खर्च करून आपल्या व्यवसायाकरिता कच्चा माल, यंत्रसामुग्री किंवा भांडवल पुरवतो किंवा मित्रपरिवाराच्या मदतीने गोळा करतो किंवा दुसऱ्यातर्फे कर्जाऊ स्वरूपात आणून व्यवसायाची सुरुवात करतो. त्याला एकल व्यापारी संस्था असे म्हणतात. एकल व्यापारी हा व्यापाराची सुरुवात स्वतःच्या बलस्थानावर करीत असतो. जर एखाद्या व्यवसायाची सुरुवात एकाच व्यक्तीद्वारा केली जात असेल, एकाच व्यक्तीच्या बलस्थानावर तयार केली जात असेल तर तो एकल व्यापारी संस्था व त्याच्या या व्यवसायाची संपूर्ण जोखीम, धोका, नुकसान, फायदा स्वतःच स्वीकारवायची त्याला तयारी ठेवावी लागते. अशा व्यक्तीच्या व्यापाराला एकल व्यापारी संस्था, एकल व्यापारी असे म्हणतात. एकट्या व्यक्तीच्या व्यवसायाला एकल व्यापारी व्यवसाय असे म्हटले जाते. म्हणजे एकट्या व्यक्तीच्या व्यवसायाला, जो व्यवसाय एकच व्यक्तीद्वारा केला जातो आहे, त्या व्यापारी व्यवसायाला एकल व्यापार असे म्हणतात. व्यवसायात कोणत्याही स्वरूपाचे भागीदार न होता तसेच व्यवसायाप्रतीचे संपूर्ण निर्णय, धोरणे, नियोजन आणि नियंत्रण हे स्वतः एकटाच घेत असतो आहे. त्यामुळे व्यवसायात होणाऱ्या लाभांवर त्याच्या प्रत्यक्ष पूर्ण अधिकार असतो आहे. म्हणजे व्यवसायात कोणत्याही प्रकारची भागीदारी नसतो आहे दुसऱ्या व्यक्तीची, कारण तो एकच व्यक्ती स्वतःचा व्यापार करतो आहे. तसेच व्यवसायाप्रतीचे जे काही निर्णय आहेत, धोरणे आहेत, नियोजन आहे, नियंत्रण आहे, हे त्याला एकट्यालाच घ्यावे लागतात आणि त्यामुळे व्यवसायात जो काही होणारा नफा आहे त्याचा प्रत्यक्ष अधिकार असतो. नफ्याची कोणत्याही स्वरूपात वाटणी केली जात नाही आणि तो एकल व्यवसाय असल्यामुळे त्याच्यावर एकाच व्यक्तीचा अधिकार असल्यामुळे त्या व्यवसायात जो काही नफा होतो, तोटा होतो, तर तो एकट्यालाच सहन करावा लागतो. जर त्या व्यवसायात नफाही झाला तरी तो नफा दुसऱ्याला वाटून घेत नाही किंवा त्याची वाटणी केली जात नाही. सर्वसाधारणपणे स्थानिक बाजारपेठेत व्यवसाय करणारे विविध दुकानदार छोटे छोटे व्यावसायिक व्यक्तिगत स्वरूपाचा व्यापार करताना दिसतात. आणि सर्वसाधारणपणे तुम्ही आधुनिक काळात, आजच्या काळात पाहत असाल तर जे काही बाजारपेठेत जे काही व्यवसाय करणारे विविध दुकानदार आहेत, छोटे छोटे आहेत, छोटे छोट्याचं प्रमाण जास्त आहे. जे काही छोटे छोटे दुकानदार आहेत तर ते व्यावसायिक व्यक्तिगत स्वरूपाचा व्यापार करताना दिसतात. आणि जे काही आपल्याला छोटे छोटे दुकान दिसतात बाजारपेठेत व्यवसाय करणारे, तर ते व्यक्तिगत स्वरूपाचे व्यापार करताना दिसतात. ते व्यक्तिगत स्वरूपाचे व्यापार असतात. व्यक्तिगत व्यापारी संस्था ह्या प्रत्यक्ष स्वरूपात स्थानिक पातळीवर समाजात काम करीत असल्यामुळे
त्यांचा सामाजिक घटकांशी किंवा जनतेशी मोठ्या प्रमाणात सलोख्याचे संबंध प्रस्थापित होतात आणि व्यक्तिगत व्यापारी संस्था ह्या प्रत्यक्ष स्वरूपाच्या असल्यामुळे स्थानिक पातळीवर समाजात काम करीत आहेत आणि स्थानिक पातळीवर समाजात काम करत असल्यामुळे त्यांचा सामाजिक घटकांशी किंवा जनतेशी समाजात राहणाऱ्या ग्राहकांशी मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारात सलोख्यांचे संबंध प्रस्थापित होताना दिसतात. कारण ते एकल व्यापारी असल्यामुळे कोणताही जर त्यांना व्यवसाय करावाचा असेल, किरकोळ व्यवसाय, छोटा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतात, त्यांचे संबंध म्हणजेच ग्राहकांचे संबंध आणि ते छोट्या व्यवसायाचे संबंध सलोख्याचे असतात. तसेच त्यांच्यात जवळीक निर्माण होते व त्याचाच फायदा हा त्यांच्या विविध गरजांची जाणीव करून त्यांच्या गरजांची वेळेत पूर्तता करण्याकरिता व्यक्तिगत व्यापारी संस्था मोठ्या प्रमाणात उपयोगी पडतात. तुम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहत असाल की जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत ते आपल्या दारापर्यंत एखादी वस्तू विकायला येतात. कोणी सायकल घेऊन एखादी वस्तू विकायला येतो, कोणी मोटरसायकल घेऊन एखादी वस्तू विकायला येतो, कोणी मोठी गाडी घेऊन एखादी वस्तू विकायला येतो. त्यांच्यात त्या व्यावसायिकात आणि समाजात राहणाऱ्या ग्राहकांचे संबंध सलोख्याचे असतात, जवळचे असतात. त्यांच्यात जवळीक निर्माण होते आणि त्याचाच फायदा हा त्यांच्या विविध गरजांची जाणीव करून त्यांच्या गरजांची वेळेत पूर्तता करण्याकरिता व्यक्तिगत व्यापारी संस्था मोठ्या प्रमाणात या उपयोगी पडतात. एकल व्यापारात एकच व्यक्ती हा प्रमुख असल्यामुळे आणि हा प्रमुख असतो, व्यवसायातील सर्व व्यवहारांना तोच स्वतः जबाबदार असतो आहे आणि एकल व्यापारात एकच व्यक्ती प्रमुख असल्यामुळे जबाबदार असल्यामुळे ज्या काही व्यवसायात व्यवहार होतात तर तो स्वतः जबाबदार असतो. तसेच ती एकच व्यक्ती व्यवसायाचे संपूर्ण संचालन करते आणि नफ्या तोट्याचे भार सहन करते, तेव्हा त्याला एकल व्यापारी संस्था असे म्हणतात. आणि एकल व्यापारी संस्थेत जे काही निर्णय घ्यायचे असतात, जोखीम घ्यायची असते, त्या एकच व्यक्तीला घ्यावा लागतो आहे. मग त्या व्यवसायात नफा असेल तरी त्या एकट्यालाच स्वीकारावा लागतो, तोटा असेल तरी त्या एकट्यालाच सहन करावा लागतो. त्या संस्थेला एकल व्यापारी संस्था असे म्हणतात. तर विद्यार्थ्यांनो, व्यक्तिगत व्यापारी संघटना या संदर्भात आपण घटकसुद्धा या तासिकेत आपण शिकलेले आहोत. व्यक्तिगत व्यापारी संघटनेसंदर्भात आपण सविस्तरपणे शिकलेले आहोत आणि पुढचा भाग व्यक्तिगत व्यापारी संघटनेचा पुढचा भाग म्हणजे त्याचा व्याख्या वगैरे आपण पुढच्या तासिकेला घेऊया आणि इथेच थांबूया. धन्यवाद.